next day. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. तर नवीन दिवसाची नवीन नवीन सुरुवात आणि नव्याच्या तुम्हाला शोधात आणि परत नव्याच्या शोधात. तुम्हाला वाटत असेल की कालचे आमचे कपडे वेगळे होते, आज सडनली वेगळे. तर हा व्लॉग कंटिन्यू असणार आहे नेक्स्ट डे. रात्री मला यायला थोडासा लेट झाला म्हणून आम्ही व्लॉग कंटिन्यू नाही करू शकलो. आणि घरी गेल्यानंतर खूप झोप येत होती, बाहेरूनच ऑर्डर केलं आणि मग जेवलो आणि झोपून घेतलं. हां. सो नेक्स्ट डे परत आम्ही निघालो आहे. तर तुम्हाला वाटत असेल हे कुठे जातात ते काय वगैरे. तर आम्ही थोडंसं आम्हाला फर्निचर वगैरे घ्यायचं आहे, सामान वगैरे. तर त्यासाठी आम्ही बेसिक, जास्त नाही काही, तर बेसिक गोष्टीच घ्यायच्या फक्त आम्हाला. पण तुम्हाला माहिती, बेसिक घ्यायचं असेल तरी खूप फिरावं लागतं. तर आज जिथे आम्ही गेलो होतो काल होमबॉक्समध्ये, ते आम्हाला एवढं आवडलं नाही. तर आम्ही चाललो आहे आयकियाला. आणि माझी फर्स्ट व्हिजिट आहे दुबईच्या आयकियाला. तर चला बघू. म्हणजे लास्ट टाईम आम्ही गेलो होतो, सॉरी सेकंड व्हिजिट आहे. लास्ट टाईम आम्ही गेलो होतो तेव्हा मी व्लॉग नव्हता केला. आता आम्ही चाललो तर म्हटलं चला व्लॉग करू, तुम्हाला पण दाखवू दुबईचा आयकिया कसं आहे कसं नाही ते. आणि चला मग, तुला काय बोलायचं आहे? मीच बोलते. चला मग आमच्यासोबत आता तुम्ही पण आयकिया फिरून या. हां, दुबईचं आयकिया खूप छान. हे सेकंड टाईम आहे. तर चला बघूया तिथे आपण काय भेटतं आपल्याला. हम अपने मंजिल के पास आते हैं आणि या हम अपनी मंजिल काफीच कर पाते हैं. चल बस झालं आता शायरी. ओके चला गाईज, हे बघा कावळ्यांची जत्रा, कावळ्यांची मीटिंग. गेले इथे काही वेगळंच सीन आहे बाबा. मी तर पहिल्यांदा बघितलं माझ्या लाईफमध्ये. एवढे सगळे कावळे खाली येतात, बसतात, गप्पा बिप्पा मारतात, मस्ती विस्ती करतात. हे बघा, दुबईची गरमी कावळ्यांना पण पाणी पाजवते ॲक्च्युली यार. चला आता आमची बस येणार आहे. गाईज, आम्हाला आयकियाला जायचं जसं मी तुम्हाला सांगितलं. तर आयकियाला जाण्यासाठी आम्हाला बतुता मॉलमध्ये यावं लागतं. बतुता नाही, मॉलच्या बाहेर यावं लागतं. सॉरी, बतुता स्टँडला यावं लागतं, बस स्टँड. आणि मग तिथून आम्हाला बस आहे आयकियाला जाण्यासाठी. म्हणजे आम्ही DIPला राहतो, DIP टू बतुता आणि बतुता टू आयकिया, असं 2 बस आम्हाला चेंज करावे लागतात. आणि बघायला गेलं तर आम्ही डायरेक्ट टॅक्सीने पण जाऊ शकतो, पण हिमाने रेडी नसते. टॅक्सीने आपण 15 मिनिटात पोहोचू शकतो. टॅक्सीने पोहोचू शकतो, पण टॅक्सीचे फेअर खूप जास्त आहे. याला काय कळतं, याला कुठेही खर्च करतो पैसे. याला काय हे नाही सेविंग विविंग वेडा कुणीकडचा. स्ट्रगल तर वाचतो ना मित्रांनो. तर स्ट्रगल पण सोडा. तर काही नाही, आम्हाला बसने 3 dirhams ना, 3 का 7 dirhams लागतात. आणि टॅक्सीने खूप होतात. म्हणून आम्ही आता, जर आपल्याला अवेलेबल आहे बस, तर मग टॅक्सीने का जायचं. तर काही नाही, आता आम्ही बसचं वेट करतोय. बतुता स्टँडला उभं आहे. म्हणजे आतमध्ये उभं होतो, कारण बाहेर खूप हीट असल्यामुळे आम्ही मॉलमध्ये उभं होतो. तर हे बघा, हा बस आहे, बस स्टँड बतुता. आणि आता बस येणार आहे आमची. आयकियाला जातो आम्ही. आणि मग आयकियाला गेल्यानंतर दाखवूच सगळं काही तुम्हाला. हे बघा गाईज, आमचं बतुताच्या इथून जाते बस आयकियाला. الموقف التالي سكن فندق جبل علي. Next. गाईज, हा माझा खूप फेवरेट एरिया आहे. इथे इतके छान छान विला आहे, म्हणजे रेसिडेन्स एरिया आहे हा. तर खूपच सुंदर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकतात की पूर्ण खूप मोठी कम्युनिटी यांची. आणि आत्ताच बिल्ड केलं आहे त्यांनी. नाकाष्ट बोलली की आपण राहायला येऊया नाही इथे. खूप मस्त आहे, मला खूपच आवडतं यार. खूप सुंदर विला आहे. न्यू कन्स्ट्रक्ट आहे हे. आणि पुढे पण आहे अजून खूप, दाखवतेच मी तुम्हाला. हे बघा गाईज, देखो ना. किती छान आहे ना. आम्ही पण येऊ लवकरच इथे राहायला. الموقف التالي سكن فندق جبل علي. Next stop is Jebel Ali Hotel Accommodation.
मित्रांनो आता आपण पोचलो आहे IKEA. ॲक्च्युली हे एक फेस्टिवल प्लाझा मॉल आहे, त्यात IKEA आहे. असं काहीच एंट्री आहे, याला दोन तीन ठिकाणाहून एंट्री आहे. तर आपण आता गेट 3च्या इथून एंट्री केली. बघू शकता तुम्ही, बराचसा मोठा मॉल आहे, पण एवढी काय रश नसते इथे, खूप मोकळा असतो. कारण की ते क्लोथिंग वेअर नाही आहे मे बी. आहे अच्छा, नाही limited आहे. दिसलं नाही. म्हणजे मागच्या वेळेस आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा आम्हाला दिसलं नाही, म्हणून एवढी रश नसते. हो. फर्निचरचं आहे सगळीकडे स्टोर्स, इंटिरियर फर्निचर्स. सो मित्रांनो, वेलकम टू IKEA. वेलकम टू दुबईज IKEA. म्हणजे जास्त काही घ्यायचं नाही. फर्स्ट टाइम आली होती तेव्हा पण खूप काही गोष्टी घेतल्या, आता तर अजून घेणार आहे. कारण की खूप मस्त आहे आणि स्वस्तात मस्त आणि एस्थेटिक वस्तू मिळतात खूप IKEAला. मी तर खूप घेणार आहे भाई, तू रेडी राहा, तुझं पॉकेट आपल्याकडे खाली टाइम नाही करायला. म्हणजे आपल्याला मेन पाहिजे तेच घ्यायचं आणि लगेच निघायचं. इकडे बघ काहीच आहे बघा. मला आलं आता टेन्शन, ही आता काय घेते. ऐकलं असेल म्हणे आता, पण ऐकून ऐकल्यासारखं करेल ती. तर इथून आहे एंट्रन्स आणि ॲक्च्युली त्याचे 2 फ्लोअर आहे, ग्राउंड फ्लोअर आणि बेसमेंट आणि फर्स्ट फ्लोअर असं 2 आहे. तर चला लेट्स गो. तर हे आहे फर्स्ट फ्लोअर आणि इथे मागे आहे मी फूड कोर्ट. आणि मी पण. तर मित्रांनो, अशी एंट्री झाल्यानंतर इथे त्यांनी प्रत्येक रूमचं हे केलं आहे मॉडेल, पूर्ण लिव्हिंग, डायनिंग, किचन पूर्ण सेट बनवला आहे. तर तुम्ही त्यातून तुम्हाला जे पाहिजे ते सिलेक्ट करू शकतात. सिंगल पण आहे, पुढे दाखवतो. हे बघा. गाईज, IKEA खरंच खूप मस्त आहे. इथे फुल होम डेकॉरच्या वस्तू मिळतात आणि इतकं म्हणजे सेटअप केला त्यांनी, फुल भारी सेटअप केलेलं आहे. आता मी इथे बसलो आहे. जस्ट लुक ॲट दिस. वाव, जस्ट लुक ॲट दिस. वाव. आणि इथे छोटी वस्तू मिळते, म्हणजे लिटरली इतुशी वस्तू मिळते. सगळं काय मिळतं, तुम्हाला काय पाहिजे काय नाही ते इथे मिळतं. आणि इथे आपण किती पण टाईम स्पेंड करू शकतो, आपण बसू शकतो, फील घेऊ शकतो, बेड, सोफा. म्हणजे इथे असं कोणी बोलत पण नाही की, म्हणजे आता तुम्हाला माहितीच असेल, जर तुम्ही आपल्या इंडियाच्या पण IKEAला गेला असेल तर तुम्हाला माहितीच आहे. इथे इनफॅक्ट दुबईच्या IKEAला तसं कोणी नाही पण आहे इथे, की असं कोणी वॉच ठेवेल किंवा काय ठिकाणीच आहे, म्हणजे असं काही आपल्याला हेल्प लागली तर आपण तिथे जाऊ शकतो. पण इथे खरंच खूप छान आहे हे. चला आता आकाश मला बोलवतं आहे. दुसरं सेक्शन पण मी तुम्हाला दाखवते. हे आता सोफा त्या सेक्शनला आलो आहे, म्हणजे लिव्हिंग सेक्शनला, लिव्हिंग रूम सेक्शन. आम्ही किचन सेक्शनला, कारण की मला किचनच्या वस्तू घ्यायच्या आहे काही, तर आम्ही तिकडे चाललो आहे, तर तुम्हाला दाखवतच. बघा मित्रांनो, इथे पॅन्ट्री एरिया, इथे फ्लावर्स, इथे रोज. हा रोज मी माझ्या रोजला देतो. हाय रोज. ओ थँक्यू. वेलकम. ओ माय गॉड, फेक आहे हा. फेक असला तरी माझ्या फिलिंग्स खऱ्या आहे. ओ माय गॉड, व्हॉट अ डायलॉग आकाश. थँक्यू. वेलकम. गाईज बघा यांचं लॅम्प सेक्शन मस्त आहे, खूप छान आहे. वाव. आणि वेगळे असे शेपचे लॅम्प्स आहे इथे. हो, हे किती मस्त आहे. हे असं बघायला आणि फिरायला पण खूप मस्त वाटतं यार. आकाश गेलाय पुढे, हे बघा, दिसत असेल तुम्हाला. हा Much later. गाईस, तुम्ही बघू शकतात किती सुंदर सनसेट होतं आहे. आणि आम्ही इथं बसमध्ये फायनली IKEAमधून निघालो आहे. असं वाटत होतं अजून थांबावं. तुम्ही बघू शकतात ना किती छान सनसेट होतो आहे, दिसतो आहे. सो गाईज, फायनली तुम्हाला जर सांगितलं की IKEAमधून निघालो आहे
असं वाटतच नव्हतं की तिथून निघावं. म्हणजे असं वाटत होतं अजून काय घेऊ. तुम्हाला दाखवेलच मी की मी काय शॉपिंग केली IKEAमधून. आणि खूप मस्त आहे, मस्ट विजिट आहे IKEA. तिथे सगळं काही आहे, म्हणजे सगळं काही आहे. आपल्या घरातल्या हर एक वस्तू, छोटी गोष्ट, हे आधी पण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर काही नाही, आता आम्ही निघालो आहे आणि आम्ही आता परत मानसी आणि विनूला भेटतो आहे. आमचं काही प्लॅन नव्हता भेटायचा, पण सडन प्लॅन झाला भेटायचा. तर त्यांना भेटणार आहे आता आम्ही. आणि मग बघू त्याच्यानंतर अजून दुसरं काय, कुठे काही खायला जायचं आहे किंवा काय अजून करायचं आहे ते तुम्हाला सांगूच थोड्या वेळात. 1 hour later. दिसते. सो गाईज, आम्ही मानसीच्या घरी आलो आहे. बघा, तुम्हाला मानसी दिसत असेल विंडोमधून. झूम करत हवा तिला. त्यांचा एरिया पण खूप छान आहे बघा. सो गाईज, वेलकम बॅक अगेन ॲट नाईट इव्हनिंग सॉरी. तर काय बोलायचं, मी अशी अनकॉन्शियस का झाली तिने पकडली. शॉपिंग करून आलो आम्ही आणि कोणाच्या तरी घरी पण जाऊन आलो आम्ही. नाही, तुम्हाला समजलं असेल कोणाच्या घरी जाऊन आलो. त्यांनीच फोन पकडला आमचा. हां, त्यांनीच पकड. आणि जसं तुम्हाला मी बोलली की आम्ही मानसीला भेटणार आहे, अनप्लॅन मीट आहे आज पण. आणि मग आम्ही तिच्या घरी गेलो, मग आम्ही थोडंसं गप्पा बिप्पा मारल्या. मग सडनली आम्ही असंच विचार केला की घरी जेवण बनवण्यापेक्षा बाहेरच जाऊ. आज आम्ही मस्त त्यांना घेऊन आलो आहे. इथे जे आम्ही नेहमी येतो, जसं आम्ही आधी पण ब्लॉग बनवला आहे अरेबियन ग्रिलला. तर लास्ट टाईम आलो होतो. तर काय मला अशी अनकॉन्शियस का झाली, मी पकडला आहे फोन. तर काही नाही होतं, चालतं ते. ट्रायपॉड आहे मी. ठीक आहे, मग आमच्या मित्रांना भेटा आता. हां, असं पकडते मी. तुमची हाय प्रतिक्रिया. गाईज, वी आर बॅक. अनप्लॅन, येस, अनप्लॅनच सक्सेस होतात प्लॅन्स. सो येस, आपल्याला नेहमी असे अनप्लॅन आमच्या अनप्लॅनच भेटी असतात. हां, आता दोघांच्या रेकमेंडेशनवरनं आम्ही DIPला आलो आहे, डिस्कवरीवरनं DIPला, बापरे. खास जेवणासाठी. द गार्डन्स वरून. द गार्डन्सवरनं. करेक्ट. सो छानच असणार आहे ऑब्व्हियसली, दोघांनी रेकमेंड केलं आहे तर. बघू आता. बाकी आता मी टेस्ट केल्यानंतर तुम्हाला Taste करून सांगूच, बघू. हिमानीला शिव्या द्यायच्या की तारीफ करायची. भाषा आणि बघितलं ना कशी बोलते ही. आणि तुम्हाला माहिती का, आमचं खरंच असं प्लॅन नव्हतं. म्हणजे ही बोलली होती चल मी घरी खिचडी वगैरे टाकते, आणि मला खरं क्रेविंग पण झाली होती खिचडीची. आणि हिच्या हातची खिचडी खरंच खूप छान लागते. लास्ट टाईम आम्ही गेलो होतो ना घरी, तेव्हा ते पण अनप्लॅन्ड होतं, पण तेव्हा व्लॉग बिग नव्हता केला. पण तेव्हा तिने सकाळी खिचडी बनवली होती, आणि ती उरलेली खिचडी जी मस्त, सकाळची मस्त, असते, एकच एक नंबर. आणि विनूची तर फेवरेट आहे. ती तर नेहमी माझी म्हणते पण की favorite आहे. हां, आकाश पण बोलतो तू भाजीपोळी नाही केली, फक्त रोज खिचडी केली तरी मी खाईल. तसं पोहे तो पण पोहे पोहे राहिले. पोहे आणि खिचडी. तर विनू पण तसाच आहे. तो तिला नेहमी बोलतो की तू फक्त खिचडी कर, बाकी काय करू नको. पण हां, तर काही नाही. मग आता आम्ही मस्त आलो आहे, डिनर एन्जॉय वगैरे करतो. आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटू. आणि हां, दाखवू पण की आम्ही काय काय ऑर्डर केलं आहे. आणि हे आमचं गो टू रेस्टॉरंट आहे. जसं तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये पण बघितलंच असाल की आम्ही नेहमी इथेच येतो, आम्हाला जर चायनीज वगैरे खायचं असेल, नॉनव्हेज खायचं असेल तर. तर तुला काय बोलायचं आहे आकाश? भेटूया मग, दाखवतो मला जेवण पटकन. हां गाईज, पहिले आम्ही छान मस्त सूप ऑर्डर केलं आहे. मी यांना खरंच रेकमेंड केलं होतं सूपचं. खरंच इकडचं सूप खूप छान आहे. हो, तर आता आम्ही मस्त पहिले सूप ट्राय करतो. ट्राय नाही म्हणजे हे लोक ट्राय करतील, मी तर पितेच नेहमी. नंतर रिव्ह्यू घेऊ. ओय, मध्ये का आला गाईज, आमचं हे आलं आहे, डिनर आलं आहे आमचं. सॉरी, मेन कोर्स. कसं होतं सूप? छान होतं ना. आता हे पण आवडेल तुम्हाला. किती टेस्टी दिसतंय. गाईज, आम्ही टिक्का ऑर्डर केला आहे. काय मस्त आला आहे बघा, पण याच्याजवळच आला आहे. वास दूर. मस्त आहे, धुवा झाला आहे फुल. इतकं छान प्रेझेंट केलं आहे त्यांनी. बघू आता टेस्ट कशी असेल. 2 hours later. बाय गाईज,
कसं होता नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगायला रिव्ह्यू वाटलं कारण की आमची बस आली ना. बाय, सी यू सून, उद्या भेटू. बाय विनू, बाय मानसी, आमची बस आली. तुम्ही पण जा लवकर.